सांगली जिले के शिराला शहर में नागपंचमी का उत्साह देखने को मिल रहा है। नागपंचमी के मौके पर यहाँ श्रद्धालुओं को दुर्लभ सफेद रंग के नाग के दर्शन हुए। सफेद नाग श्रद्धालुओं के लिए खास आकर्षण का केंद्र बना हुआ है। नागपंचमी के लिए दुनिया भर में प्रसिद्ध शिराला में इस साल भी उत्सव का उत्साह देखने को मिल रहा है। शिराला करों के साथ देश भर से पहुंचे श्रद्धालु अलग अलग प्रकार के नागों के दर्शन कर रहे हैं। इसी दौरान सफेद रंग का दुर्लभ नाग देखने को मिला, जिसे देखने के लिए लोगों में खास उत्साह नजर आया। पिछले 2 वर्षों से शिराला में जीवित नागों का प्रदर्शन देखने को मिल रहा है। इस साल भी नागों के दर्शन के लिए बड़ी संख्या में श्रद्धालु पहुंच रहे हैं। वहीं नागपंचमी के मौके पर शिराला के अंबा माता मंदिर में भी सुबह से श्रद्धालुओं की भारी भीड़ देखने को मिली। मंदिर में दर्शन के लिए लंबी कतारें लग रही हैं और श्रद्धालुओं ने अंबा माता की पूजा अर्चना की। उत्सव को देखते हुए प्रशासन और पुलिस की ओर से सुरक्षा के इंतजाम किए गए हैं। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाडी युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथे नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथे सापडलेला आहे। आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधी सुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणार। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो। त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथे सापडलेला आहे। शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळाची नागपंचमी, या 32 शिराळाच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची। परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठेतरी असणारी या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती। परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती। यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे। आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकार बरोबर करत होतो। आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। म्हणून एक वेगळं उत्साहाचं वातावरण ह्या शिराळाच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्ये आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नाग सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाडी युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जातीचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम व अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल। आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल यासाठी आमचा सर्वांचा या वर्षीचा प्रयत्न असणार आहे।